नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजचा व्हिडिओ खूप साऱ्या ताईंना मला देखील ती अडचण आली, तीच अडचण मी ह्या पद्धतीने सोडवली। आपण देखील तो प्रयत्न करून बघावा एवढंच माझं आजच्या व्हिडिओचं सांगणं आहे। बघा, आपण डेली ट्रॅकरमध्ये जाऊन THRच्या ऑप्शनवर जाऊन आपण THR भरताना आपण ज्यावेळेस फेस कॅप्चर करत आहोत तर त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती की ते चेहरा जोडत नाही किंवा मिसमॅच असं येत आहे। तर मग ते तसं येत असेल तर बघा, आपण आता इथं गेलेलो आहोत, THR गेलो, अगदी दाखवून देते धावत्यामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सांगते। आता समजा आता आपण याच्यावर गेलेलो आहोत आणि ह्या लाभार्थ्याचा आपण THR भरत आहोत। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज येतं। ह्या पद्धतीचं पेज आल्यानंतर आपण काय करतो की आपण आधी 25 दिवस भरून देतो, त्याच्यानंतर पाकिट संख्या इथे टाकून देतो आणि त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करतो आणि पुढे जा याच्यावर आपण क्लिक करतो। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर फोटोची पडताळणी करत आहे, कृपया प्रत्यक्ष करा, म्हणजे ग्रीन राऊंड येऊन जातो आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की सगळं सक्सेस होऊन जातं, तर हे झाल्यानंतर आपलं जे आहे ते चेहरा जोडला अशा पद्धतीचं झालं किंवा प्रमाणीकरण झालं असं आपल्याला यायला पाहिजे। परंतु हे झाल्यानंतर देखील आपला अशा पद्धतीचा चेहरा जोडत नाही। पुन्हा प्रयत्न करता अशा पद्धतीचा मेसेज आपल्या खूप साऱ्या ताईंना येत आहे। खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट देखील केले आणि ताईंनो मला देखील ही 2-3 लाभार्थ्यांना ही अडचण आली आणि ती अडचण मी ज्या पद्धतीने सोडवली त्या पद्धतीने आपण देखील सोडून बघा। आणि बघा, मध्ये थोडं सांगते की बघा सेविका ताईंनो, तुम्हाला असं वाटत असेल की ताई पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हे FRHचं काम बंद होईल, तर ताईंनो मी तुम्हाला कृपा करून सांगून देते की मी पण एक सेविका आहे। मला देखील काम करत असताना खूप साऱ्या अडचणी येतात, परंतु मी त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करते आणि तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते। मला माहिती आहे की FRHचं काम करत असताना खूप अडचणी येत आहेत। आपल्याला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, खूपच म्हणजे लाभार्थी सहकार्य करत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आहार चांगला नसल्यामुळे पालकांचं आपल्या गोष्टींना म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करणं किंवा त्यांना फोटो कॅप्चर करण्यासाठी दर महिन्याला बोलवणं ही एक अडचण आहे। आणि आहार जर आपण 2 महिन्यासाठी एकदम देत असू तर दर महिन्याला फोटो कॅप्चर करणं अशा खूप अडचणी आहेत, मला देखील माहिती आहे। परंतु एक जी रियालिटी आहे किंवा सत्यता आहे ती ही आहे ताईंनो की ही केंद्राची योजना आहे आणि केंद्राची योजना असल्यामुळे आपण आपला राज्यासाठी आपण त्या कामावर बहिष्कार टाकू शकत नाही। परंतु एक नक्कीच आहे, जर हा व्हिडिओ जर कुठले अधिकारी पाहत असतील तर त्यांना हात जोडून माझी विनंती असेल किंवा शासनाला असेल, नक्कीच तुमच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतच असते। परंतु आज देखील मानते की जर अशा अडचणी येत आहेत की नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, तर मग नेटवर्क कशा पद्धतीने उपलब्ध होईल, तर हे एकात्मिक बालविकास सेवा योजनेने म्हणजे त्या डिपार्टमेंटने ह्या गोष्टींची तरतूद करणं पहिली महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरी म्हणजे आहारामध्ये जर सुधारणा झाली तर नक्कीच पालक देखील सहकार्य करतील, ह्या 2 गोष्टी आहे। आणि नेटवर्क नसल्यामुळे वारंवार पालकांकडे जावं लागतं आणि पालक देखील त्या गोष्टीला सहकार्य करत नाही आणि कमीत कमी कधी अर्धा तास, कधी 15 मिनटं असं आपल्या कॅमेऱ्याच्या समोर उभं करावं लागतं आणि त्याला ते वैतागतात, कंटाळतात। ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत देखील घडत आहे, कारण की मी पण एक सेविका आहे। तर ह्या गोष्टीमध्ये जर सुधारणा झाली तर नक्कीच ॲप्लिकेशनमध्ये सुधारणा झाली, त्याच पद्धतीने नेटवर्कचा प्रॉब्लेम दूर झाला आणि आहार चांगला प्रतीचा आला तर नक्कीच ह्या गोष्टीला पालक देखील सहकार्य करतील। आणि 2 महिन्यासाठी जर आहार दिला जातो तर त्याचा फेस कॅप्चर किंवा त्याचा जो THR आहे तो 2 महिन्यांसाठी एकदाच भरला गेला पाहिजे। जर ह्या सगळ्या सुविधा ॲप्लिकेशनमध्ये जर झाल्या तर आपल्या सगळ्या ताई हे काम नक्कीच करतील। तर हे मला सांगावंसं वाटलं आणि अडचणी ह्या खूप आहेत हे मला देखील मान्य आहे, परंतु आता माझे जेवढे लाभार्थी लगेच होतात तर त्या पद्धतीने मी सांगते, परंतु काही लाभार्थींना मला देखील अडचण येत आहे। तर बघा, जी अडचण तुम्हाला आली, जास्त बोलत नाही, परंतु माझ्या काही ताईंच्या भावना होत्या त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून बोलून दाखवल्या। तर आता बघा ताईंनो, आता चेहरा जोडत नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे। आता चेहरा जोडत नाही त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, त्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलवर आपल्याला जायचं आहे। आता समजा हा लाभार्थी आहे, ह्याच लाभार्थ्याचं उदाहरण आहे, तर याच्या आपल्याला मध्ये जायचं आहे, म्हणजे त्याच्या प्रोफाईलवर आपल्याला जायचं आहे। त्या प्रोफाईलवर जाऊन तुम्हाला इथं ऑप्शन आलेला आहे बघा, आपल्याला ते जे ऑप्शन दिलेलं आहे ते त्याच्यासाठी आहे की तुमचा चेहरा का जोडत नाही। तर आपल्याला इथे जरी आपलं फेस व्हेरिफिकेशन झालेलं असेल तरी रिकॅप्चर फेस, तर इथून आपल्याला जो फेस आहे तो कॅप्चर करायचा आहे, तो पण ॲक्युरेट, म्हणजे तो पुढे भविष्यामध्ये पण तोच राहणार। तर लक्षात ठेवा, कारण की केंद्र शासनाची स्कीम असल्यामुळे आपण याच्यावर बहिष्कार पण टाकू शकत नाही आणि आपण याच्यावर
बंदी देखील आणू शकत नाही आणि एक स्टेट ते करू शकत नाही, परंतु एक आहे याच्यातल्या सुधारण्यासाठी आपण नक्कीच शासन प्रयत्न करू शकतं, तेवढं त्यांनी करावं म्हणजे काम हे सोपं होईल आणि नेटवर्कची सुविधा आणि आहार चांगला ह्या गोष्टी रिपीट होत आहे आणि ती रियालिटी आहे. कारण की एक मी सेविका आहे, मला माहिती की ही वस्तुस्थिती आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हे रिकॅप्चरचं जे बटन आले, रिकॅप्चरचं फेसचं जे बटन आलेलं आहे तर ते त्याच्यासाठी आहे. तर तुमच्या ज्या लाभार्थ्यांचं चेहरा जुळत नाही असं ऑप्शन येत असेल तर त्या लाभार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये आपल्याला इथं जायचं आहे आणि इथं जाऊन आपल्याला फेस कॅप्चर करायचं. अगदी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अशा पद्धतीचं पेज ओपन होतं, तिथं गेलो का आपण फेस कॅप्चरवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर मग व्हेरीफाईंग इमेज अशा पद्धतीचं, म्हणजे इंग्रजीचं असेल तर इंग्रजी, मराठीत असेल तर मराठीत, अशा पद्धतीने येऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय फोटोवर क्लिक करायचं आहे. इथं बघा व्हेरीफाय फोटोवर तो केल्यानंतर मग आपल्याला व्हेरीफाय फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल हे अशा पद्धतीचं मेसेज आला, म्हणजे समजून घ्या की तुमचं त्या लाभार्थ्याचं झालेलं आहे. आणि जे तुम्ही ढगाचं चिन्ह म्हणता किंवा जे क्लाउडचं चिन्ह आहे त्याच्यात गेल्यावर जर तुम्हाला सक्सेस हे ग्रीनमध्ये जर दिसत असेल तर नक्कीच ते तुमचं फेस कॅप्चर झालेलं असतं. आणि ताईंनो हे सगळं करत असताना नेटवर्क उपलब्ध असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता मी एक सांगते जी गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी कधीच सांगितली नाही, बुद्धीला पटत नाही, परंतु आपल्याला पालकांचा इतका पालक सहकार्य करत नाही ही वस्तुस्थिती आहे. तर त्यामुळे अगदी 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही मोबाईलमध्ये करून आणणे आणि त्याच्यावरून दुसऱ्या फोनमधून ते कॅप्चर करणे हे देखील तुम्ही करू शकता. हे चुकीचं अजिबात नाही, कारण की तोच लाभार्थी आहे आणि त्याचा जर तुम्ही फेस कॅप्चर करून आणला तर कुठल्याही प्रकारची काही अडचण असावी असं मला वाटत नाही. कारण की सध्या तरी खूप साऱ्या ताई असंच करत आहे, आपण पण केलं तर त्याच्यात काहीही वावगं नाही. कारण की काही माता माहेरी देखील गेलेल्या आहे, मग त्यांचं काय करायचं, तर व्हिडिओ कॉलमध्ये देखील तुम्ही त्याचं फेस कॅप्चर करू शकता. आता आपल्याकडे ऑप्शन शासनानेच ठेवलेला नाही, काम तर ते मागत आहे, तर मग काय करणार. त्याच्यामुळे ही गोष्ट चुकीची असो, आता मला पटत नव्हती माझ्या बुद्धीला म्हणून मी आजपर्यंत सांगितली नाही, परंतु मी आज तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून डायरेक्ट सांगते की व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एक तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून फेस कॅप्चर करा किंवा आपण व्हिडिओ देखील करून आणला तर त्या माध्यमातून देखील करा. अशा 2 मेथडने आपण करू शकतो. बघा इथं डनचं जर ऑप्शन आलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही परत THRच्या ऑप्शनमध्ये गेलात, म्हणजे कदाचित ही प्रोसेस ज्या दिवशी केली त्या दिवशी पण होऊ शकत नाही आणि कदाचित त्या दिवशी पण होऊ शकते आणि दुसऱ्या दिवशी देखील होऊ शकते. बघा आता कदाचित तुम्ही आज ह्या लाभार्थ्याचं केलं तर उद्या तुम्ही ते THRमध्ये जाऊन जर केलं तर तुमचा THR हा भरला जातो, परत फेस कॅप्चर करावा लागत नाही, ते तुम्हाला दाखवते. किंवा काही लाभार्थ्यांचं आत्ता केलं आणि अर्ध्या तासात देखील ते होऊन जातं. बघा आपण आता THRच्या ऑप्शनला परत जायचं आहे आणि त्याच्यात गेल्यानंतर जो लाभार्थी आहे त्याला आपल्याला त्याच्यावर THRच्या याच्यावर क्लिक करायचं आहे अगदी नेहमीप्रमाणेच. आता याच्यावर THRवर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं. बघा 30 लाभार्थी आहे. जर तुम्हाला इथं तुम्ही जर चांगलं बारकाईनं पाहिलं तर हे जे आहे तर हे डायरेक्ट ग्रीन झालेलं आहे, म्हणजे आपल्याला त्या लाभार्थ्याला फक्त आपल्याला आता दिवस आणि इथं पाकिट संख्या टाकायची आहे आणि डायरेक्ट पुढे जावर क्लिक करायचं. इथे क्लिक करायची गरज नाही आणि डायरेक्ट तुमचा THR भरला जातो. बघा माझ्या त्या लाभार्थ्याचं म्हणजे असे म्हणजे 3 लाभार्थ्यांचं झालं. बघा आता जर तुम्ही पाहिलं तर इथं डार्क आहे, हे बघा तुम्ही पाहू शकता. मी इथं दिवस टाकले, तिथं पाकिट संख्या टाकलेली आहे. डायरेक्ट आता पुढे जावर क्लिक करणार आहे, म्हणजे इथं फोटो कॅप्चर करायची गरज नसते. इथं जरी आपण क्लिक केलं नाही तरी इथं ग्रीन आहे, याचा अर्थ त्याचा जो THR आहे तो THR डायरेक्ट पुढे जावर तुम्ही याच्यावर फक्त क्लिक करा आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्या लाभार्थ्याचा जो THR आहे तो THR हा भरला जातो. मी त्याच लाभार्थीचं केलं. असे माझे 4 लाभार्थी होते, 4 लाभार्थ्यांचं केलं. 2 लाभार्थ्यांचं जे आहे मी आज केलं, उद्या THR भरला गेला आणि आता हा जे लाभार्थी आहे तर या लाभार्थ्याचा मी काल THR भरला. मी हे त्या लाभार्थ्याचं परवा केलेलं होतं आणि काल मी रात्री THR भरून पाहिला तर त्या लाभार्थ्याचा डायरेक्ट ऑप्शन आलं आणि THR भरला गेला. कारण की मी स्वतः कुठलाही हे केल्याशिवाय व्हिडिओ करत नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ताईंनो जे काम आपल्याला करायचं आहे ते काम आपल्याला करावंच लागणार आहे हे तर मी सांगेल, परंतु फक्त शासनाने त्यासाठी आपल्यावर कुठल्या प्रकारचं बर्डन आणू नये किंवा आपल्याला ज्या प्रॉपर सुविधा आहेत, नेटवर्कची सुविधा आहे, त्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचा आहार तरच आपल्याला पालक रिस्पॉन्स देतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ॲप्लिकेशनमध्ये काही थोड्याफार त्रुटी आहेत तर त्या दुरुस्ती करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर नक्कीच आपण हे काम 100% करण्यामध्ये आपल्याला यश येईल. आणि त्याच पद्धतीने आधारचे जे प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी आधारचं जे मशीन आहे तर अंगणवाडी केंद्रामध्ये
कार्यालयाच्या माध्यमातून येणं आणि त्याच्यानंतर ती दुरुस्ती होणं, ह्या सगळ्या गोष्टींची जर सुविधा झाली तर नक्कीच हे कामाला वेग वाढेल आणि महाराष्ट्र ह्या कामामध्ये एक नंबर असू शकतो. परंतु त्यासाठी मात्र शासनाने देखील त्याच्यामध्ये सहकार्य करणं तेवढंच महत्त्व आहे. नुसतं सेविकांकडनं काम मागण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय त्रुटी होत आहेत तर ह्या सगळ्या त्रुटी जाणून घेऊन त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याच्यावर लक्ष देणं हे देखील त्यांचं तेवढं भरीव जर काम असेल तर नक्कीच काम होऊ शकतं. एवढंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्हाला यानंतरचे येणाऱ्या व्हिडिओ ह्या ऑटोमॅटिक येतील. एवढंच मी सांगते आणि थांबते.